नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. एक काळ असा होता, वरिष्ठ पातळीवरून जे नॅरेटिव्ह सेट केले जायचे तेच देशातलं सत्य मानलं जायचं. त्याचबरोबर गोदी मीडियाने दाखवलेली बातमी किंवा मारलेली थाप हीच खरी बातमी मानली जायची. पण आता वेळ बदलली आहे, पिढी बदललेली आहे. आता या जनजीला म्हणजेच आजच्या आधुनिक विचार करणाऱ्या तरुण पिढीला कुणीही थांबवू शकत नाही. हो, मोदी सरकार असो की विरोधक, गोदी मीडिया असो की मुख्य प्रवाहातील मीडिया, कुणीही या पिढीवर आपले नवे जुने विचार आता लादू शकत नाहीत. कारण हा तरुण केवळ शिकलेला नाही, तर तो उच्च शिक्षित आहे. तो फक्त पदव्या घेऊन घरात बसलेला नाही, तर तो जागतिक घडामोडींचा आणि व्यवस्थेचा अभ्यास करतो. आजच्या व्हिडिओत आपण जेनजीची विचारधारा आणि तो का आणि कसा बदलला यावर बोलणार आहोत. त्यामुळे तरुणांसह राजकारण आणि समाजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ही पिढी जागृत झाल्याचं सर्वात मोठं आणि अलीकडचं उदाहरण म्हणजे नीट UG पेपर लीक प्रकरण. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जेव्हा खेळ झाला तेव्हा ही पिढी गप्प बसली नाही. दिल्लीच्या जंतर मंतरवर तब्बल 37 दिवस ऊन, वारा, पाऊस आणि पोलिसांचे दंडे सोसत या तरुणांनी आंदोलन उभं केलं. निकाल काय लागला? सरकारला झुकावं लागलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावाच लागला. हा बदल देशातल्या मुख्य प्रवाहातील मीडियाने नाही, तर सोशल मीडियावरील या तरुणांनी घडवला आहे. कोठडीत टाकण्याची धमकी असो की आंदोलनाला बदनाम करण्याचा कट, ही पिढी कशालाच डगमगली नाही. ते थेट सरकारकडे डेटा आणि आपल्या हक्काचा जबाब मागत राहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेली कॉर्पोरेट जनता पार्टी ही कोणती पारंपरिक राजकीय संघटना नाही. अवघ्या काही दिवसात कोट्यावधी तरुणांना एका छताखाली आणणारा हा देशातील सर्वात मोठा डिजिटल दबाव गट बनला आहे. आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपेक्षाही जास्त सेंद्रिय म्हणजे ऑर्गेनिक ताकद या तरुणांच्या डिजिटल चळवळीत आहे. हो, आता तो एकटा अभिजित दिपकी राहिलेला नाही. सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज महाराष्ट्र आणि देशाच्या गावागावात, घराघरात अभिजित दिपके तयार झाले आहेत, जे व्यवस्थेला आणि स्थानिक प्रशासनाला, दिल्लीतल्या नेत्यांना थेट प्रश्न विचारत आहेत. तरुणांचा हा डिजिटल एल्गार आता गावागावात, शेत शिवारात आणि अभ्यासिकांमधून घुमू लागला आहे. अगदी अलीकडची घटना बघा. छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा या तरुणांच्या आवाजाला आणि त्यांच्या घरांवर पाळत ठेवण्याचा किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून झाला, तेव्हा तरुणांनी तिथंही गुडघे टेकले नाहीत. उलट लोकशाहीच्या चौकटीत राहून त्यांनी पोलिसांना आणि प्रशासनाला त्यांचे अधिकार आणि मर्यादा काय आहेत याची जाणीव करून दिली. प्रशासन कितीही यंत्रणांचा वापर करू द्या, पण ही पिढी आता घाबरणारी राहिली नाही. उलट ती कायद्याचा अभ्यास करून समोर उभी राहणारी पिढी आहे. आजकाल सरकार निवडणुका आल्या की वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडतो. कधी लाडकी बहीण तर कधी लाडका भाऊ या योजना आणल्या जातात. पण या नव्या पिढीला, या जेनजीला फक्त महिन्याला मिळणारं काही हजार रुपये नको आहेत. त्यांना हाताला कायमस्वरूपी म्हणजे परमनंट काम हवं आहे. दुसरा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे कंत्राटी भरती. सरकारी विभागांमध्ये कायमस्वरूपी जागा रिक्त असताना सरकार खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन तरुणांचे शोषण करत आहे. ना नोकरीची हमी, ना पेन्शन, ना सुरक्षित भविष्य. 12 महिन्यांच्या करारावर तरुणांना राबवून घेण्याची ही जी नवीन पद्धत सुरू आहे
त्या विरोधात आजचा तरुण कमालीचा संतापला आहे. ही पिढी कॉर्पोरेट आणि सरकारी पातळीवरील शोषणाचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे ते आता हक्काची आणि कायमची नोकरी हाच अजेंडा घेऊन पुढे येत आहेत. आता जरा महाराष्ट्राच्या वास्तव्याकडे पण आपण बघू. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आपल्या ग्रामीण भागातील मुलामुलींची अवस्था बघा. तलाठी भरती असो, वन विभाग असो, MPSC असो, प्रत्येक परीक्षेत घोटाळ्यांचे आरोप होतात. पेपर फुटतात, निकाल रखडतात आणि कोर्ट कचेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. पुणे छत्रपती संभाजीनगरच्या अभ्यासिकांमधून रात्रंदिवस अभ्यास करणारा तरुण आता शांत बसणार नाही. तो विचारतोय की आम्ही रक्ताचं पाणी करून अभ्यास करायचा आणि भ्रष्टाचार करून कोणीतरी भलतीच व्यक्ती आमची जागा बळकावणार. हा अन्याय आता ही पिढी अजिबात सहन करत नाही. आजचा उच्च शिक्षित तरुण सरकारला थेट विचारतो, मोफतच्या योजनांपेक्षा आम्हाला सन्मानाने जगता येईल असा रोजगार कधी देणार? तरुणांना परावलंबी बनवण्यापेक्षा त्यांच्या कौशल्याचा वापर देशाच्या विकासासाठी का केला जात नाही? त्यामुळे राज्यकर्त्यांनो आणि नेत्यांनो आणि नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या गोदी मीडियावाल्यांनो, एक गोष्ट काल उघडे ठेवून ऐका. या तरुणांना केवळ मतदान करणारी व्होट बँक समजण्याची चूक आता अजिबात करू नका. त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभाग हवा आहे. त्यांच्या शिक्षणाचं काय? त्यांच्या नोकऱ्यांचं काय? पेपर फुटी रोखण्यासाठी तुमच्याकडे काय कायदा आहे? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता द्यावीच लागतील. जर तुम्ही उत्तरं टाळले तर ही तरुण पिढी स्वतःचे पर्याय आणि स्वतःचं भविष्य स्वतः निर्माण करायला पूर्णपणे सक्षम झाली आहे. लक्षात ठेवा, तुम्ही मुख्य प्रवाहातील मीडियाच्या बातम्या बदलू शकतात, पण या नव्या पिढीचा बदललेला दृष्टिकोन बदलू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, आजचा तरुण खरोखरच नॅरेटिव्ह मोडून काढत आहे का? तुमच्या गावात, तुमच्या घरात असे प्रश्न विचारणारे तरुण तयार झाले आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या आवाजासाठी त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.